ब्रेकनंतर अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी येते ती म्हणजे पुण्यात भाजपचा मोठा पचका झालाय। भर दुपारच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवली आहे। सभेसाठी कोणीही नसल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे। गर्दीच नाहीये, त्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ जी आहे नामुष्की भाजपवर उठवली आहे। भाजपच्या सभेकडे जे आहे ते पुणेकरांनी पाठ फिरवली आहे। भर दुपारच्या सभेत कोणीही नाहीये, त्यामुळे सभा रद्द करण्यात आलेली आहे आणि सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे। पुण्यात जे आहे ते भाजपची आज सभा होती, मात्र मोठा पचका झालाय भाजपचा पुण्यात, कारण सभेकडे जे आहे ते पुणेकरांनी पाठ फिरवले आणि त्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढली आहे। अमोल कविटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट आहेत। अमोल, काय अधिक माहिती आहे? भाजपच्या सभेकडे जे आहे पुणेकरांनी पाठ फिरवली आहे, काय सभा रद्द झालेली आहे, काय सांगशील? योजना जरी बंद केल्या जुन्या काळात जुन्या काँग्रेसवाल्यांनी, पुण्यातल्या ज्या पेटा आहेत त्या विशेषतः भाजपचा बालेकिल्ला समजला जातो आणि स्वाभाविकपणे भाजपला वर्षानुवर्ष या ठिकाणावर खूप मोठ्या प्रमाणावर मतदान होत असतं। मात्र आता काही तास मतदानासाठी शिल्लक राहिले असताना आपण बघू शकतो की जी मुख्यमंत्र्यांची सभा आहे ती पूर्णपणे रद्द करावी लागलेली आहे। मुख्यमंत्री जे आहेत ते सभास्थानी काही वेळ येऊन बसलेले होते। सभेचं जे मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं ऑफिस होतं। त्या ऑफिसमध्ये जवळपास 10 मिनिटं त्यांनी वाट बघितली, मात्र सभेला लोक जे आहेत ते अजिबातच उपस्थित नाही याची चाचपणी त्यांनी घेतली आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला। आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अकाउंटवरनं ट्विट आलेलं आहे, त्यानुसार मिसकम्युनिकेशनमुळे आम्ही ही सभा रद्द करत आहोत अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। मात्र गर्दीच जमलेली नाही ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण काल भाजपकडनं निरोप देण्यात आलेला होता तो दुपारी 2च्या सभेचा होता। मुख्यमंत्र्यांचं बाणेर इथं 1:30 वाजता आगमन होणार होतं, त्यानंतर 2ला सभा सुरू होणार होती आणि 2ची सभा संपल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या सभेला ते निघणार होते। मात्र पुण्यातील ही गर्दी जी आहे ती अजिबातच जमलेली नव्हती, त्यामुळं सभा रद्द करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवरती ओढवलेली आहे। ही जे सभा ज्या ठिकाणी आहे तो भाजपचा बालेकिल्ला आहे। वर्षानुवर्ष भाजपला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मतदान होते, मात्र असं असताना सुद्धा लोकांनी जे आहे ती पूर्णपणे पाठ फिरवली। आपल्याला माहिती की पुण्यामध्ये दुपारची वेळ ही वामकुक्षीची वेळ असते आणि स्वाभाविकपणे लोक घराबाहेर न निघता घरात राहणं पसंत करतात, मात्र तरी सुद्धा सभेची तयारी जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र लोक न जमल्यानं ही सभा रद्द करण्याची नामुष्की संयोजकांवर ओढवली। अमोल, मुख्यमंत्र्यांनी जसं म्हटलंय की मिसकम्युनिकेशनमुळे ही सभा जी आहे ती कुठेतरी रद्द करावी लागलेली आहे, खरंच ते कारण आहे की आणखी काही कारण असू शकतं की जिथे लोकांनी जे आहे ते भाजपच्या सभेला पाठ दाखवली? आता आपण माझ्या मागची दृश्य जी बघतो आहोत ती दृश्य अत्यंत बोलकी आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मिसकम्युनिकेशन जरी कारण सांगितलेलं असलं तरी सुद्धा नेमकं काय घडलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही। जवळपास 4 ते 5 हजार खुर्च्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या होत्या, मात्र लोकांची संख्या जी आहे अगदी काही 100 मध्ये होती, त्यामुळं ही सभा रद्द करावी लागली अशी माहिती आपल्याला अशी माहिती जी आहे ती सगळ्यांकडनंच या ठिकाणी देण्यात येत होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते मिसकम्युनिकेशनचं आहे आणि आता पूर्णपणे सावरासावर करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडने स्वाभाविकपणे केला जाईल। आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये दावा करण्यात येतो की या सभेची वेळ जी आहे ती नियोजित वेळ 4ची होती, मात्र ही त्याआधी 2 तास म्हणजे 2ची वेळ देण्यात आली। अशा प्रकारचा सावरासावर जी आहे ती भाजपकडनं करण्यात येते, मात्र लोकांची गर्दी जी आहे ती जमली नाही आणि त्यामुळं ही सभा रद्द करावी लागली अशी नामुष्की जी आहे ती भाजपवर ओढवली। नक्कीच, खरं तर नामुष्की भाजपवर ओढवलेली आहे सभा रद्द करण्याची। धन्यवाद अमोल दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। पुण्यात जे आहे ते भाजपच्या बालेकिल्ल्यातच म्हणावं लागेल, पुणेकरांनी जे आहे ते भाजपला पाठ फिरवलेली आहे सभेला, त्यामुळे ही सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर उठवली आहे। तर ट्विटरवर मुख्यमंत्र्यांनी या सभेबाबत काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूयात। मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, मी माझी पुण्यातली सभा रद्द केली आहे, समन्वयाअभावी सभा रद्द करण्यात आली आहे, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आता पिंपरी चिंचवडला चाललो आहे।